सो आपण तोच पॉईंट कंटिन्यू करूया. टेस्ट समरी रिपोर्ट. टेस्ट समरी रिपोर्टचा एक टेम्पलेट आहे. टेम्पलेटमध्ये त्याचा एक आयडेंटिफायर म्हणजे त्याला एक युनिक आयडेंटिफिकेशन असाइन करायचं. 1 2 3 4 करू शकता किंवा अल्फाबेट पण करू शकता. नंतर समरी म्हणजे जसं आपण एक ॲब्स्ट्रॅक्ट लिहितो तसं 2 3 लाईन्समध्ये कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करताय त्याची समरी लिहायची. व्हॅरियन्सेसमध्ये कुठले त्याच्यामध्ये चेंजेस जर केले असेल तर लिहायचे, नसेल केले तर ब्लँक लिहायचं. समरी ऑफ रिझल्ट म्हणजेच जो टेस्टिंगचा रिझल्ट आला असेल तो गुड बेटर बेस्ट कॅटेगरीजमध्ये तुम्ही डिफाईन करायचा किंवा पर्सेंटेजच्या कॅटेगरीजमध्ये डिफाईन करायचा. इव्हॅल्युएशन म्हणजे सॉफ्टवेअरचं इव्हॅल्युएशन म्हणजे कसं तुम्ही टेस्टिंग परफॉर्म केलं, मॉड्यूल वाईज केलं असेल तर मॉड्यूलची नावं लिहायची. समरी म्हणजे समरी ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे इथं कुठल्या ॲक्टिव्हिटीज टेस्टिंगच्या केल्या असतील. ॲक्टिव्हिटीज इज नथिंग बट प्रोसेस, त्याची नावं लिहायची. आणि लास्ट वन काय तुमचं ॲप्रुव्हल. ॲप्रुव्हलमध्ये काय लिहिणार तुम्ही की आता हा टेस्ट समरी रिपोर्ट ऑब्वियसली कोण ॲप्रूव्ह करणार आहे, तुमचा जो टेस्टर असेल, टेस्टर टीमचा सिनियर असेल तो करणार आहे. मग त्याचं नेम आणि साईन असेल किंवा डेट असेल. हे काहीतरी हे सगळे पॉईंट नाही आहेत टेस्ट समरी रिपोर्टमध्ये, हार्डली 4-5च पॉईंट आहेत. ॲक्च्युली याचा फॉर्मॅट फार मोठा आहे पण आपल्याला जस्ट एक्झामसाठी इतका इफिशियंट आहे. एवढे जरी पॉईंट मी फक्त ॲड केले डायग्राममध्ये, फक्त टेम्पलेटमध्ये दाखवले तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. किंवा एक दुसरं एक्झाम्पल द्यायचं असेल तर पहा. टेस्ट समरी रिपोर्टचं थोडक्यात रिपोर्टमध्ये काय येणार आहे, टेस्ट केस प्लॅन म्हणजे किती तुम्हाला टेस्ट केसेस परफॉर्म करायचे आहेत. आता सपोज एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये 100 असेल तर किती लिहिल्या टेस्ट केसेस प्लॅन 100. नंतर टेस्ट केस एक्झिक्युटेड, 100पैकी तुम्ही किती टेस्ट केस एक्झिक्यूट केल्या. ठीक आहे, किती केल्या 100पैकी 95. त्याच्यामध्ये 95पैकी कितीचा रिझल्ट पास आला आहे. 95पैकी 90 टेस्ट केसेसचा रिझल्ट काय आला आहे, पास आला आहे. मग कितीचा रिझल्ट फेल आला आहे, ऑब्वियसली 95पैकी 90 जर पास आले तर ऑब्वियसली 5 काय आले तुमचा रिझल्ट फेल. आणि मग पेंडिंग किती राहिल्यात तुमच्या 5, कारण तुम्ही प्लॅन केला होता 100 पण एक्झिक्यूट झालात 95 म्हणजे पेंडिंग किती आहेत तुमच्या 5. मग ह्या 5 तुम्ही कशात लिहू शकता, टेस्ट स्टेटसमध्ये की 5 टेस्ट केसेस पेंडिंग टू बी एक्झिक्युटेड. तशात आलं एक्झिक्यूट किती झाल्या, त्याच्यामध्ये पास किती आणि फेल किती, याचं एक रेकॉर्डिंग कशात येणार आहे तुमच्या टेस्ट समरी रिपोर्टमध्ये. मग हे तुमचं रेकॉर्ड पाहून सिनियर मॅनेजर जो असेल किंवा टेस्टिंगचा जो सिनियर मॅनेजर असेल तो काय डिसाईड करणार आहे की सॉफ्टवेअरला अप्रुव्हल द्यायचा की मार्केटमध्ये रिलीज करायचं की नाही करायचं, की याच्यावर परत रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करायचं. मला काय म्हणायचं, टेस्ट समरी रिपोर्ट. तर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा टेस्ट. आपण आता टेस्ट रिपोर्टिंग पाहिलं होतं, आता नेक्स्ट पॉईंट आहे टेस्टिंग रिपोर्ट. पण दोन्ही पॉईंट सेम आहेत, आन्सर पण दोघांचं सेम आहे. बट फक्त चेंज काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला टेस्ट रिपोर्टिंग विचारतील तेव्हा तुम्हाला टाईपची जस्ट नावं लिहायचीत आणि मॅट्रिक्स एक्झिक्युशन टेस्ट केस आणि टेस्ट समरी रिपोर्ट दोघांचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला टेस्टिंग रिपोर्ट बनवतील तेव्हा अगेन थेरी सेम. टेस्टिंग रिपोर्ट म्हणजे कधीच बनतो जेव्हा टेस्टिंग इज कम्प्लिटेड, टेस्टर जनरेट मेट्रिक्स अँड मेक फायनल रिपोर्ट बेसिस ऑन दिअर टेस्ट एफर्ट्स अँड कन्क्लुडेड वेदर द सॉफ्टवेअर टेस्टेड इज रेडी टू रिलीज ऑर नॉट. त्याला काय म्हणतात तुमचं टेस्टिंग रिपोर्ट. त्याच्यामध्ये 2 टाईपचे टेस्टिंग द्यायचे परत अगेन, टेस्ट इन्सिडेंट आणि टेस्ट समरी किंवा टेस्ट सायकल, ह्या दोघांचंच एक्सप्लेनेशन द्यायचं. याच्यामध्ये मॅट्रिक्सचं टेस्ट एक्झिक्युशनचं वगैरे एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. जेव्हा तुम्हाला सेपरेट टेस्टिंग रिपोर्ट क्वेश्चन विचारतील तेव्हा, आणि जेव्हा तुम्हाला टेस्ट रिपोर्टिंग विचारतील तेव्हा तुम्हाला टेस्ट केसेसचं एक्झिक्युशनचं डिटेल्स द्यायच्यात. मग टेस्टिंग रिपोर्टमध्ये टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट म्हणजे काय की टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट इज अ कम्युनिकेशन दॅट हॅपन्स थ्रू द टेस्टिंग सायकल ॲज व्हेन डिफेक्ट्स आर एन्काउंटर्ड. म्हणजेच काय की तुमच्या टेस्टिंग प्रोसेसमध्ये जेव्हा डिफेक्ट एन्काउंटर होईल, म्हणजे जेव्हा डिफेक्ट ऑकर होईल तर तो कशात रेकॉर्ड केला जाणार तुमच्या, त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवलं जाणार तुमच्या टेस्ट इन्सिडेंट रिपोर्टमध्ये. कारण तो एक इन्सिडेंट ऑकर झाला आहे तुमच्या टेस्टिंग प्रोसेसमध्ये, डिफेक्ट जो काही असेल तर तो कशात रेकॉर्ड ठेवायचा आपल्याला, टेस्ट इन्सिडेंट रिपोर्टमध्ये. But test incident report is nothing but an entry mode in the defect repository. टेस्ट इन्सिडेंट रिपोर्टला काय म्हणतात, एंट्री मोड इन द डिफेक्ट रिपोजिटरी. एंट्री मोड म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, इन द डिफेक्ट रिपोजिटरी म्हणजे काय, त्याच्या डिफेक्ट रिपोजिटरीमध्ये काय असणार आहे, जेवढे काही डिफेक्ट ऑकर झाले असतील त्याचं रेकॉर्ड असणार आहे 1 2 3 अप टू एंथपर्यंत जे काही डिफेक्ट असतील त्याचं. मग त्याच्यामध्ये एंट्री मोड काय असतो तुमचा, टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट किंवा स्टार्टिंग पॉईंट. आता टेस्ट इन्सिडेंट रिपोर्टमध्ये तुम्ही कसं काय फाइंड आउट करणार की इन्सिडेंट ऑकर झालं आहे, तर कसं करणार की तुम्हाला जेव्हा टेस्टिंगमध्ये डिफेक्ट येतो त्या डिफेक्टलासुद्धा काय असणार आहे, एक युनिक आयडेंटिफायर असणार आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन त्या डिफेक्टला असणार आहे आणि त्या आय डीवरनं त्याच्या तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की इन्सिडेंट ऑकर झाला आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं टेस्ट समरी रिपोर्ट. आता अगेन समरी रिपोर्ट म्हणजेच काय, परत सेम की टेस्ट प्रोजेक्ट टेक प्लेस इन युनिट ऑफ टेस्ट सायकल, इच सायकल युजिंग डिफरंट बिल्ड ऑफ प्रोजेक्ट. म्हणजेच काय की टेस्ट समरी रिपोर्ट इज नथिंग बट टेस्ट सायकल रिपोर्ट. आणि मग जो टेस्ट सायकल रिपोर्ट आहे तो कधी जनरेट होणार आहे, एंड ऑफ इच सायकल, म्हणजे प्रत्येक फेजच्या एंडला. मग त्याच्यामध्ये काही काय असू शकतं पहा, समरी रिपोर्टमध्ये नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज ज्या कॅरीड आउट झाल्या ड्युरिंग टेस्टिंग त्याचं रिपोर्ट असणार आहे. देन सेकंड, डिफेक्ट्स दॅट वेर अनकवर ड्युरिंग दॅट सायकल. देन प्रोग्रेस फ्रॉम द प्रिवियस सायकल टू दी करंट सायकल. देन आउटस्टँडिंग डिफेक्ट दॅट आर एट टू बी फिक्स इन दिस सायकल. देन एनी व्हेरिएशन ऑब्झर्व इन इफेक्ट ऑर शेड्यूल. म्हणजेच काय की टेस्ट समरी रिपोर्टलाच टेस्ट सायकल रिपोर्ट म्हणतो आहे. मग एका सायकलमध्ये कुठले कुठले पॉईंट येणार आहे, तर फर्स्ट पॉईंट येणार आहे तुमचा, एका सायकलमध्ये काय येणार तुमच्या ॲक्टिव्हिटीज. एका फेजचं टेस्टिंग चालू असताना जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज आल्या असतील त्या याच्यामध्ये स्टोअर होणार आहे. किंवा डिफेक्ट्स, जे काही डिफेक्ट्स आले असतील एका फेजमध्ये ते कशा स्टोअर होणार आहे, समरीमध्ये. देन डिफेक्ट ऑकर झाल्यानंतर ते सॉल्व केल्यानंतर जो काही तुमचा प्रोग्रेस असेल, म्हणजेच काय तुमचा डिफेक्ट फिक्स करायचा, म्हणजेच काय करायचं, तो डिफेक्ट सॉल्व केल्यानंतर जो काही प्रोग्रेस असेल तो कशात येणार आहे, अगेन समरी रिपोर्टमध्ये. देन तुमचं व्हेरिएशन, म्हणजेच काहीतरी व्हेरिएशन किंवा काहीतरी शेड्यूलमध्ये चेंज झाला तर तो कशात येणार आहे, तुमच्या टेस्ट समरी रिपोर्टमध्ये. हे जे सगळे ॲक्टिव्हिटी, डिफेक्ट, प्रोग्रेस, व्हेरिएशन हे एका फेजमध्ये. मग अशा नंबर ऑफ फेजेसला प्रत्येक फेजच्या एंडला काय होणार, तुमचा टेस्ट सायकल रिपोर्ट कॅल्क्युलेट होणार आहे. मग त्या ओव्हरऑल सगळ्या फेजेसचं एक कॉम्बिनेशन करून एक रिपोर्ट जनरेट होईल, तो काय असणार तुमचा टेस्ट समरी रिपोर्ट.